कायमच कटिबद्ध असतं आणि विकास कामांचं हे जे म्हणजे कामं सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि सगळेच भाविक चांगल्या प्रकारे कसे दर्शन लवकरात लवकर घेऊ शकतील असे आमचे प्रयत्न आहेत। आपल्याला माहिती आहे की विकास आराखड्याचा टापू खूप मोठा आहे। मागे सुरुवातीचा एक टप्पा झाला, दुसरा टप्पा आदरणीय दादांनी 288 कोटींचा होता, त्याची काही कामं सुरू आहेत आणि तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता हे सगळ्याच टप्प्यातील कामं अतिशय चांगल्या गतीने सुरू आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला माहिती आहे की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान असल्यामुळे आणि कुंभमेळा आता 27 मध्ये असल्यामुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा भाविकांची रीग इकडे पण मोठ्या प्रमाणात भाविक इथे सुद्धा येणार आहेत। त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर विकास कामांचं कसं पूर्णत्वाकडे जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। दर्शन घेतलं, आज अभिषेक केलाय, काय मागितलं? आपल्याला माहिती आहे की अल निनोचं सगळ्यांनाच आता संकट आलेलं आहे। या अल निनोचं संकट टळू दे, जास्तीत जास्त चांगला पाऊस पडू दे आणि नेहमीप्रमाणे माझा शेतकरी बळीराजा सुखी राहू दे हीच मी प्रार्थना केलेली आहे। धन्यवाद। रोहित पवारांचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। चला 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 प्लीज चला प्लीज। पद्धतीने पाहिलं की खरं तर आज एकंदरीत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी पाहणी केली, दर्शन चांगलं झाल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। उद्यापासून हे भीमाशंकरचं मंदिर आहे ते भाविकांसाठी खुलं होईल। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या अगोदर हे पूर्ण काम होईल अशी ग्वाही या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक स्वामी, टीव्ही 9 मराठी, भीमाशंकर, पुणे।